फ्रेंड्स फायनली आपलं मांढरदेवीचं दर्शन झालंय आणि आपण इथनं आता खाली निघालोय कर्णवडी गावात, जिथे की आमचं कुलदैवत आहे. आणि तिथे गेल्यावर आम्ही तुम्हाला दाखवतो की म्हणजे काय दाखवायचं, तिथलं मंदिर दाखवतो. तर फ्रेंड्स कर्णवडीला जाताना आम्हाला हा रस्ता असा काय लागला, इतका बेकार रस्ता होता की असं वाटत होतं मी काय या रस्त्याने आलो. त्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर तसा रस्ता चांगला भेटलाच, पण निम्मा रस्ता तर खूपच बेकार होता, त्यामुळे खूप त्रास झाला. तर चला मग भेटूया पुढे. तर अशा प्रकारे फायनली घाट सुरू झालाय आणि चांगला रस्ता सुद्धा लागला. इतका आनंद होतोय ना फ्रेंड्स, काय सांगू तुम्हाला. ठीक आहे, चालतंय. तर मग आता आपण भेटूया डायरेक्ट मंदिरात. मंदिर दाखवतेच मी तुम्हाला. थोडीशी भूक पण लागली, तर आम्ही थोडंसं जेवतो आता, थोडा वेळ थांबून मग तुम्हाला मंदिर दाखवतो. मॅप बंद करा. तर फ्रेंड्स, जाता जाता आम्हाला जो माणूस दिसायचा आम्ही त्यांना तो रस्ता विचारायचो की हाच रस्ता आहे का. एका माणसाला आम्ही विचारलं होतं तिथं, तर तो बोललेला की हाच रस्ता आहे, म्हणजे हा घाट उतरला की तुम्हाला ते गाव लागतं जिथे तुम्हाला जायचं आहे. या रस्त्याने जिथून की आम्ही चाललो होतो तिथं असं वाटत होतं की आम्ही कोकणात आलो, कारण या रस्त्याला पूर्ण लाल माती होती आणि 2-3 मुलं पण पाहिली आम्ही, जी की किल्ला बनवण्यासाठी दिवाळीत माती घेऊन जातो ते लाल. खाली जाऊ आणि ते पेढे वगैरे कुठे घ्यायचे? पेढे मग तिथं आहे का? आहे तिथं कुठे पेढे आहेत घ्यायला? पेढे नाही, मग इथनं घेऊन जा. तर फ्रेंड्स, फायनली तुम्ही बघू शकता जिथे आम्हाला जायचं होतं तिथं आम्ही पोहोचलो आणि तिथेच हा असा ओढा होता, पण खूप छान वाटत होतं. हेच आहे आमचं मेन कुलदैवत, जे की इथनं थोडंसं आतमध्ये शेतामध्ये. तर ही जी मी आत्ता तुम्हाला मूर्ती किंवा मग हे जे मंदिर दाखवलं ते आहे स्वयंभू काळ भैरवनाथ यांचं. आता आम्ही चाललोय गावातल्या भैरवनाथाच्या मंदिरात. चला तर मग ते पण तुम्हाला दाखवते. तर हेच आहे ते गावातील भैरवनाथाचं मंदिर. मला वाटतं हे 2-3 वर्षापूर्वी बांधलंय. त्यानंतर आम्ही माघारी निघालो, तर माघारी जाताना आम्हाला हे असं शेततळं लागलं, जे की खूप छान वाटत होतं. थांबावं म्हटलं पण खूप उशीर झाला असा, त्याच्यामुळं नाही थांबलो. तर त्यानंतर थोडंसं पुढं आल्यानंतर आम्हाला हे राजगड बोटिंग क्लब लागलं, जे की मी तुम्हाला भोरधरण दाखवलंय त्याचंच हे आहे. प्लीज बॅकग्राऊंड व्हॉइस अवॉइड करा, म्हणजे दुर्लक्ष करा त्याच्याकडे, कारण की मी गाडीवर प्रवास करते. तर फ्रेंड्स, फायनली हा व्लॉग इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि प्लीज 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 सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.